तर मित्रांनो, जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बल्क परत स्टार्ट करतोय, तर आजपासून बल्क स्टार्ट केला आहे मी. मध्ये जरा ओव्हर ईटिंगमुळं गट हेल्थ खराब झाली होती. आता रिकव्हरी झाली आहे, तर बल्क पुन्हा स्टार्ट करतोय. वर्कआउट स्प्लिटमध्ये डबल मसल ट्रेन करणार आहे सिंगल डेला. स्टार्टिंग बॅक बायसेप सोबत केली आहे. 2 आठवडे वर्कआउट आणि डाएट बंद होता, त्याच्यामुळे स्ट्रेंथ खूप डाऊन झाली आहे. 150चा PR होता, 140लाच स्ट्रगल करायला लागलं खूप. आय होप नेक्स्ट वीकपर्यंत स्ट्रेंथची रिकव्हरी होईल. पण जे मसल लॉस झालं आहे त्याची रिकव्हरी व्हायला थोडा टाईम लागेल. बल्कमध्ये सर्वात मोठा रोल आहे कॅलरी सरप्लसचा आणि कंप्लीट डाएटचा. डाएटची सुरुवात होते सकाळी हाय कॅलरी प्रोटीन शेक आणि काही मायक्रोन्युट्रिएंट कन्झ्युम करून. आणि हा माझा ब्रेकफास्ट काही अशा प्रकारचा असतो. आणि हा लंच आणि नंतर लास्ट मील डिनर. याच्या आधीमध्ये थोडीफार केळी वगैरे काही खात असेल ते. पहिल्या दिवसापासूनच कॅलरी सरप्लसमध्ये नाही घेते, कारण कॅलरी सरप्लसमध्ये घेऊन मागच्या वेळेस थोडा गटचा डायजेशनचा इश्यू झाला होता. मग यावेळेस थोडा हळूहळू कॅलरी इंटेक वाढवेल.